संपूर्ण स्पर्धेत स्वर्गीय शांताराम बाळू पाटील स्मरणार्थ श्री उमेश शांताराम पाटील यांच्याकडनं आकर्षक चषक, विशेष पारितोषिक स्वर्गीय बबन रामभाऊ चौधरी स्मरणार्थ दीपक बबन चौधरी यांच्याकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ट्रॉफी आलेली आहे. तर नामदेव चौधरी उद्योगपती याचकडून संपूर्ण स्पर्धेसाठी 70 बॉलचे जेवढे लागले तेवढा सहकार्य. अनेक अनेक धन्यवाद CS पाटील सर. सेकंड सेमी फायनल आता सुरुवात होईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना जय बजरंग कारिवली वर्सेस जय हनुमान सरवली. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. स्टॉप वॉच आम्ही लावलेला आहे घड्याळामध्ये, बरोबर 4 वाजलेले आहेत. विशेष पारितोषिक संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री सुधाकर रामभाऊ चौधरी यांच्या सौजन्याने शूज हे विशेष बक्षीस या ठिकाणी ठेवलेले आहेत. रक्षकासाठी शूज ठेवण्यात आलेले. सुधाकर पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष होता. शॉर्ट पॉइंटला फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने ऑफ दी मार्क झालेला आहे. कबीर धावसंख्येची सुरुवात झालेली आहे. श्री गणेश केलेल्या धावसंख्येचा. पुन्हा एकदा भारत पाटील सरवली गावाच्या टोकाकडून पहिलं पॉवर प्लेचे षटक. खूप भन्नाट कामगिरी दोन्ही संघांची. रविकांत पाटील यांच्याकडून कबीरला सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार लगावले तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. पुन्हा एकदा भारत सज्ज होते. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल महेंद्र, टीमचा कॅप्टन. आणि चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळतोय या दोन खेळाडूंमध्ये. ओ माय गॉड, मिडऑफला चांगला झेल. आणि अशा प्रकारे महेंद्र हा 0वर बाद होतोय. भोपलाई न फोडता आता निराश पावलाने तंबू मध्ये माघारी जाताना फलंदाज बाद. थँक यू डीजे. हे संपूर्ण दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. अतिशय दर्जेदार क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट युसियन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून निश्चितच आपण पाहतात. जय हनुमान सरवली हे ग्राउंड दाखवलं जात आहे. पुन्हा एकदा आता पाहतोय खेळपट्टीवर न्यू बॅटर नंबर 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी हरिदास, जे पेशाने पोलीस आहेत, मेजर आहेत. भारत सज्ज होते. अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलेला आहे. 1 या धावसंख्येवर चॉप केलेला आहे चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय वेगाने चाललाय. सीमारेषेकडे नाही थांबणार. धावा मिळतील 4. चौकार. याला म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कलात्मक क्रिकेट बघायला मिळाला. हे संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. दिग्गज मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना निलेश गुरव साहेब, त्यानंतर पाहतोय दीपक दादा पाटील साहेब, श्यामदादा चौधरी साहेब हे दाखवलं जात आहे. इतर मान्यवरांना तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन या सामन्याचा आनंद घेताना. चिप केलेला आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चेंडूला अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि तोपर्यंत अवधी होता हरिदास याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 7. धन्यवाद जवान. थोडासा अवधी मागतोय उपस्थित व्यासपीठावर.
पुन्हा एकदा भारत सज्ज होतोय षटकातील हा 5वा चेंडू टाकण्यासाठी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, जोरदार अपील केला होता तिथे. यस, फिंगर अप. अजून एक बॅटर बाद होतोय. हरिदासच्या खेळीचा अंत झालेला आहे. तर जाऊया व्यासपीठावर, जिथे सन्माननीय निलेशजी गुरव साहेब, भिवंडी तालुका अध्यक्ष भाजपा, यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपल्यातून जायचं आहे, तर त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. श्यामदादा चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण उपस्थिती दाखवली. यांचे मित्र आहेत श्यामदादांचे निलेशजी गुरव साहेब. त्या पट्ट्यातील एक दमदार नेतृत्व आणि भाजपा भिवंडी तालुका अध्यक्ष यांचा शुभ सन्मान, मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आपण या ठिकाणी आलात, आपलं शब्दसुमनांनी पुन्हा एकदा आभार. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा. आपण या स्पर्धेतून रजा घेताना निलेश गुरव साहेब आपण आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं मी शतशः आभार व्यक्त करतोय. जय हनुमान सरवली 40+ संघाच्या वतीने आणि या स्पर्धेचे सर्व श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतोय. पंच गेम ऑन करायचा आहे. पहिल्याच षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर आहे. 7 धावा आणि गडी बाद झालेल्या 2. पुन्हा एकदा भारत. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा कॉन्टेस्ट होत नाही, कनेक्शन झालेलं नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती खूप वेगवान क्विकर 1 चेंडू टाकला होता. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत. धाव फलकावर 2 बाद 7. एक चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये भारत याने. हे संपूर्ण मैदान ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. स्काय कॅम्प, खूप विहंगम असं दृश्य आपल्याला बघायला मिळते. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता UCN लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. अतिशय क्लीन अँड नीट सुंदर प्रक्षेपण. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटं घेतलेली आहेत. ओव्हर रेट चांगला मेंटेन ठेवलेला आहे जय बजरंग कारिवली संघाने. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण सूर्य अस्ताला चाललेला आहे. बॅड लाईटचा कोणाला व्यत्यय येणार नाही याकडे लक्ष द्या. आपल्याकडे फ्लड लाईटची व्यवस्था नाही आणि येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये निश्चितच हे मैदान तुम्हाला कायम स्वरूपी फ्लड लाईट निश्चितच ह्या मैदानावर आपल्याला बघायला मिळतील. हे खाडीचं दृश्य तुम्ही पाहू शकता. उल्हास खाडी तुम्ही पाहू शकता मैदानाच्या पाठीमागे. खूप सुंदर दृश्य, गर्द हिरवीगार ही झाडी, निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे सरवली गाव. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर संदीप पाटील. सन्माननीय अनिल मामा आणि जगन मामा यांची देखील दर्शनी आणि प्रार्थनीय उपस्थिती या स्पर्धेला लाभलेले. त्यांचंही शब्दसुमनांनी प्रथम या स्पर्धेला सरचे स्वागत करीत आहोत आयोजकांच्या वतीने. ओर टू कॉम्बॉक्स. चांगला फटका आहे, भिरकावून दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे, वाईड इश लॉंग ऑन सीमा रेषेवर सुंदर झेल संपन्न केला आणि कबीर सारखा मोहरा टिपण्यामध्ये यश आलेला आहे कारिवली टीमला. 1 मोर विकेट डाऊन. जो ट्रॅप रचला होता, जो जाला लावला होता, त्यामध्ये अडकला कबीर आणि चंदनने खूप चांगला झेल टिपला लॉंग ऑन सीमारेषेवर. अशा प्रकारे झटका लागलेला आहे जय हनुमान सरवली या संघाला. 3रा धावा धाव फलकावर काय मॅच 7.
संदीप पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. न्यू बॅटर रणजितला चांगला जलवा दाखवावा लागेल. आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर किमान इंटेन्शन असेल, प्राथमिक उद्दिष्ट असेल 40 धावांपर्यंत. जर 40 धावा धावपलकावर जोडल्या तर एक चांगलं लक्ष ठरू शकते. कारण क्लायमेट आपण बघितलं तर अशा हेल्दी क्लायमेटमध्ये या धावा येणे अत्यंत कठीण काम आहे. तुम्हाला क्लास क्रिकेट दाखवावं लागेल, बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळावं लागेल. पुन्हा एकदा संदीप पाटील फिल्डिंगमध्ये बदल करतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप. मिस्ट्राईम फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपवतोय. झेल आणि अजून एक बॅटर बाद होतोय. खेळी संपुष्टात आली ती रणजितेची. हॅट्रिक वर येते गोलंदाज. लगातार 2 गडी बाद केले आहेत. रणजित देखील बघूया. संदीप पाटील आता हॅट्रिक वर आहे. न्यू बॅटर भोलेनाथ. खर तर इथून आता मी तर म्हणेन भागीदारीची आवश्यकता आहे. जय हनुमान सरवली या संघाला विकेट शाबूत ठेवावे लागतील. संदीप पाटील हॅट्रिक बॉल. चांगला फटका खोदून काढलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक झेपवते. 1 धाव पूर्ण केली. फक्त एक सिंगल मिळेल, दुसरी मिळणार नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना बऱ्याच उशिरानंतर 8 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. गडी बाद झाले 4. षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ. पुन्हा एकदा संदीप पाटील सामोरं जातो. डावखुरा बॅटर रवींद्र. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केला जातोय. उजवी डावी जोडी खेळपट्टीवर आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. पायांमध्ये चेंडू टाकला होता. ऑफिस टोस चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. फक्त मिळेल एक सिंगल. एकापेक्षा काही नाही. पूर्णपणे पाहतोय जय बजरंग कारिवली हा संघ चार्ज झालेला आहे. शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा संचारलेली आहे. कारण त्यांची गोलंदाजी धारदार आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. इथून आता मी तर म्हणेन चांगला डाव अपेक्षित असेल तो जय हनुमान सरवली या संघाला चांगला खेळ सादर करावा लागेल. डावाला आकार द्यावा लागेल. इम्प्रुवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 2 धावा अगदी सहज पूर्ण करते बॅटर. जेव्हा मोठे फटके येत नसतील तेव्हा सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणे, तसेही क्रिकेटची एकेरी दुहेरी धाव ही लाईफ लाईन आहे. ज्याप्रमाणे पाहतोय मुंबईची बेस्ट अँड लोकल लाईफ लाईन आहे. सिंगल डबलवर जरी भर दिला आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला तरी एक चांगला स्कोर धावपलकावर बघायला मिळेल. चेंडूला फ्लिक केलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. बघा हीच ती रणनीती आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणे आणि तेच बघायला मिळालं. आणि अशा प्रकारे धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 2 षटकांच्या अखेरीस 4 बाद 13. या षटकामध्ये धावा संदीपने 6 खर्च केल्या. 2 गडी बाद केले. भारतने पहिल्या षटकामध्ये खूप भेदक गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा देत 2 गडी बाद केले होते. हॉल ऑफ विकेटवर आपण नजर टाकली. पहिला बॅटर बाद झाला होता 1 धावेवर. दुसरा बॅटर बाद झाला 7 धावांवर. तिसरा बॅटर 7 आणि चौथा बॅटर 7 या धावसंख्येवर बाद झाला होता. म्हणजे पाहतोय 6 धावांची छोटीशी पार्टनरशिप बघायला मिळते. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. शरद भोईर साहेब माजी अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना पहिले अध्यक्ष आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघाचे
तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर संजय. बरोबर 11 मिनिटं घेतलेली आहेत 2 षटकांसाठी. ओव्हर रेट खूप चांगला मेंटेन ठेवलेला आहे जय बजरंग कारिवली या संघाने. +40 क्रिकेट खेळा, शारीरिक तंदुरुस्ती चांगली ठेवा या खेळाच्या माध्यमातून. हेल्थ इज वेल्थ. संजय पाटील स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. बघा ट्रॅप रचला होता, त्यामध्ये फलंदाज अडकला. आणखी एक बॅटर बाद होते. हे पाहूया आपण. संजयने धीम्या गतीने संथ गतीने चेंडू रिलीज केला होता. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. फलंदाजाला मोहामध्ये आणण्याचं तिथे निश्चितच चांगला प्रयत्न केला आणि त्यामध्ये सफल ठरला. आणि सीमारेश्वर अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद होताना आपण बघितलं रवींद्रला. अशा प्रकारे धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 13. खराब स्थिती बघायला मिळते ती जय हनुमान सरवली या संघाची. 13 धावा धावफलकावर आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. न्यू बॅटर प्रवीण येतोय. चेंडू बॅटच्या टोवर लागून जातोय शॉर्ट फाईन लेगला. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते जय बजरंग कारिवली संघाकडून. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या संथ गतीने पुढे जाताना 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. गडी बाद झाल्यात 5. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. संजय पाटील पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना जिंकण्यासाठी 3 पार्ट खूप महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण A1 दर्जाचं असणं हे अत्यंत महत्त्वाचं असते. जोरदार अपील पायचीतचा आणि पंचाने अपील उचलून धरलेलं आहे. आणखी एक बॅटर बाद होईल जय हनुमान सरवली टीमचा. थँक्यू डीजे. क्रिकेट खेळाबरोबर खूप सारा एन्जॉय देखील केला जात आहे. ज्या व्यक्तीमध्ये एन्जॉय नाही त्या जीवनाचा अर्थ काय. हसत राहा, खेळत राहा, खेळाचा आनंद लुटा, स्वस्थ राहा, मस्त राहा, फिट राहा, हिट राहा. हे पाहू शकता प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत आणि सामन्याचा आनंद घेताना पाहतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. चांगली भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते. न्यू बॅटर उमेश. चेंडूला पुल केलेला आहे. खाली क्षेत्रामधून चेंडू विकेंड एरियामधून पाहतोय आपण. मिड विकेट सीमारेषेवर गेला होता आणि त्यावर 2 धावा पूर्ण करतोय बॅटर. अशा प्रकारे धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 16 धावा. एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. तसंही जीवन एक संघर्ष आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचायचं असेल तर कठोर परिश्रम करावे लागतील. 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा संजय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. गुडघे टेकले होते पण बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. यस पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 17 धावा. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. विकेट देखील शाबूत ठेवावे लागतील. किमान इथून आता 30+ जरी धावा जोडल्या तर एक चांगलं लक्ष ठरू शकते. संध्याकाळचे हे सत्र आहे. जोरदार अपील केला होता. सुरुवातीला चेंडू बॅटवर आदळला, त्यानंतर थाई पॅडवर आदळला आणि पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. 1 धाव पूर्ण करताना बॅटर. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 18. काय गोलंदाजी केली संजय पाटील याने. फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. इफेक्टिव्ह गोलंदाजी त्याची राहिली. किफायती गोलंदाजी केली. सी फॉर कंट्रोल बॉलिंग मध्ये बघायला मिळालं.
अंतिम षटकासाठी गोलंदाज कुंदन, ज्याच्यावर कुठल्या प्रकारचं नाही बंधन. मैदानात कमालीची शांतता बघायला मिळते. प्रवीण अजूनही खेळपट्टीवर आहे. एक विस्फोटक फलंदाज. आता खूप आशा असतील सरवली 40+ संघाला, त्यांच्या पाठीराख्यांना त्याच्याकडून. चेंडूला उडवलाय. हो हो हो, सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. एकाला अजून 2 ठोकावे लागतील. ठोक डाला आणि षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 24. प्रवीण एक मी सांगितलं होतं मधल्या फलीतील एक विस्फोटक आणि हार्ड हिटर बॅटर आहे. त्या कॅपेबलचा, त्या कॅलिबरचा तो प्लेअर आहे. क्षमता आहे त्याच्यामध्ये. त्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आला. कुंदन पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा चेंडू येते वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. गुड शॉट, फंटास्टिक शॉट, 4 रन्स. प्रवीण ऑन फायर नाऊ. वरची फळी पूर्णपणे कापून काढली होती. टॉप ऑर्डर पूर्णपणे ढेपाळली, पण मधल्या फळीतील बॅटर आता प्रवीण संघाला डावाला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या वाढते धावपलकर 28-28. पुन्हा एकदा कुंदन स्टेप आउटून खेळलेला स्ट्रेट फटका. क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. दरम्यान गोविंदजी चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून शब्दसंपन्नांनी सहर्ष स्वागत. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करतोय बॅटर प्रवीण. 2 चौकार, 1 षटकार आतापर्यंत लगावलेला आहे. तो 16 धावांवर खेळतोय. त्याची बॅट आता आग ओकताना मैदानाच्या आतमध्ये. त्याला चांगला सूर सापडलेला आहे. चांगल्या टच मध्ये तो बघायला मिळतोय. धावसंख्या धावपलकावर 32. अजून 3 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. आता एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर बघायला मिळते. अँगल चेंज केलेला. राईट आर्म राऊंड द विकेट. मिस्टर एम फटका. खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होते. सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक झेपावला होता, पण तिथे काय घडलंय? मिस्टेक झाली. प्रवीणला बाद व्हावं लागेल. दुसरी धाव घेताना तो धावचीच स्वरूपामध्ये बाद होतोय. पहिली धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये बॅटर प्रवीण बाद झालेला आहे, पण आपल्या संघासाठी मौलिक धावा त्याने जोडल्या. खूप उपयुक्त इनिंग त्याने सादर केली. वैयक्तिक त्याने आपल्या संघासाठी 17 धावांचं योगदान दिलं आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपलकावर 33. न्यू बॅटर संजय येतोय. 7 फलंदाज बाद झालेले आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी. कुंदन पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. छोटासा रनअप. राईट आर्म राऊंड द स्टंप. ओ माय गॉड, गेन अंदर, डंडा बाहर, फलंदाज बाद. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. इन स्विंगर बॉल आणि चला फलंदाज जरा घाई करायचे.
8वा फलंदाज बाद झालेला आहे. धावा मात्र काय माहित. धावा फलक 33. महेश गायकवाड साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर या. निश्चितच थोड्याच वेळात महेश गायकवाड साहेबांचं शुभ आगमन होणार आहे आणि त्यांचं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सरवली नगरीमध्ये. उप तालुका प्रमुख चषक 2024 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. महेश गायकवाड साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने तसेच जय हनुमान सरवली 40+ संघाच्या वतीने आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. या ठिकाणी कल्याण विभागातील शिवसेनेचे सुंदर नेतृत्व महेशदादा गायकवाड यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून श्यामदादा चौधरी यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून शब्दसुमनांनी प्रथम सहर्ष स्वागत केलं जात आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रत्येक वर्षी त्यांची नेहमीच या स्पर्धेला हजेरी असतेच आणि हे या उपतालुका प्रमुख चषकाचं 8वं वर्ष आणि या 8व्या वर्षातल्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसाच्या अंतिम क्षणी या ठिकाणी महेशदादा गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा जय हनुमान 40+ यांच्या माध्यमातून आणि श्यामदादा चौधरी यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांच्या माहितीकरिता आणि सर्व प्रेक्षकांच्या माहितीकरिता या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग घेतला होता. हे पाहू शकता संपूर्ण व्यासपीठ ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे संपूर्ण दृश्य तुम्ही पाहू शकता. या सुबक आणि मनोमोहक अशा ट्रॉफीज, अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज तुम्ही पाहू शकता. कित्येक दिग्गज मान्यवरांना तुम्ही पाहू शकता. अतिशय विहंगम असं दृश्य हे बघायला मिळते. क्रिकेटची रंगत, पाहुण्यांची संगत, मान्यवरांची मांदी आली. आत्ताच शुभ आगमन झालेलं आहे. महेश दादा गायकवाड साहेब मी आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. उप तालुका प्रमुख चषक 2024 मध्ये लक्ष्य 36 धावांचा आहे. मी तर म्हणेन एक सन्मानजनक टोटल जय हनुमान सरवली संघाने उभारलेला आहे आपल्या होम ग्राउंडवर. मान्यवरांच्या माहिती करता सेकंड सेमीफायनलचा सामना, दुसरा उपांत्य फेरीचा सामना जय हनुमान सरवली आणि जय बजरंग कारिवली या दोन संघांमध्ये बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मी संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिक, सर्व मान्यवर, सर्व खेळाडूंचं तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला सरवली टीम क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. हे संपूर्ण व्यासपीठ पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता. दिग्गज मान्यवरांना या स्पर्धेचा आनंद घेताना 40+ क्रिकेट संदर्भात थोडक्यात मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. खरं तर आशिया खंडामध्ये सर्वात जास्त 40+ क्रिकेट कुठं खेळलं जात असेल तर ते भिवंडी तालुक्यामध्ये. एक धाव उत्तम आरोग्यासाठी तुम्ही क्रिकेट खेळा. चांगला आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचे प्रभावी माध्यम आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, एकमेकास मदत करत चला.
चला पंच सामन्यात सुरुवात करा. वेळ खूप कमी आहे. रनिंग कॉमेंट्रीमध्ये सर्व काही सांगणं इतकं पॉसिबल नाही, तर वेळेचं देखील आम्हाला भान ठेवावं लागेल. त्या अनुषंगाने ही स्पर्धा आता यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवर, बक्षिसांचा वर्षाव आणि खैरात असलेली स्पर्धा, सलगचा 8वा वर्ष. हार्ट ऑफ सरवली ग्राउंड आपण पाहतोय जय हनुमान क्रीडानगरी. खूप सुंदर ग्राउंड आहे भिवंडी तालुक्यातील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर संजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर संदीप पाटील. संदीप पाटील नाव आल्यानंतर लगेच भारताचा स्टार खेळाडू संदीप पाटील याची आठवण झाली. एक काल गाजवला 1983चा वर्ल्ड कप ज्या खेळाडूने भारतासाठी जिंकून दिला, त्यामधील हा खेळाडू देखील त्याने खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. कपिल देवच्या नेतृत्वामध्ये तो चषक भारताने पटकावला होता आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच चेंडूवर दणदणी चौकार. महेंद्रच्या पहिल्याच चेंडूवर दे घुमा के एक चौकार लगावला तो बॅटर संजय याने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो बिहाइंड द विकेट. चांगली क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनला बघायला मिळते. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. धावा मात्र धाव फलकावर स्थिर 4. हे पुन्हा एकदा व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. महेश दादा गायकवाड साहेब त्यांच्या समवेत इतर मान्यवर हे पाहू शकता ऑन स्क्रीन. जयवंत सर, एक गोष्ट प्रकर्षाने इथे जाणवते. संजय हा फलंदाज इथे चेंडू हवेत आहे, बराच काळ हवेत आहे. या स्पर्धेमधली सर्वोत्कृष्ट ही कॅच पकडलेली आहे ती प्रवीण याने. व्हॉट अ कॅच, एक्सलंट, ब्रिलियंट टेकन. जयवंत पाटील, मी मगाशी म्हटलं की एक प्रत्येक संघाची एक एक रणनीती असते. कालच्या दिवसात संपूर्ण दिवसात संजय बाद झालेला फलंदाज नव्हता, मात्र आज त्याची गरज होती. त्याला पाचारण केलं. एक षटक देखील चांगलं उपयुक्त असं 4 धावांचं हाताळलं. ही प्रत्येक संघाची ट्रॅजेडी असते, रणनीती असते, त्याला अनुसरून. आणि हेही विसरून चालणार नाही की खेळपट्टीवर जो आहे संदीप पाटील याने कालच्या दिवसात 46 धावांची अप्रतिम खेळी, वैयक्तिक खेळी खेळलेला फलंदाज आहे. याच्यावर जर जय हनुमान संघाने अंकुश मिळवला तर निश्चितच या महत्त्वपूर्ण लढतीत हा सामना रंगतदार अवस्थेत जाईल. हो, अगदी बरोबर. दबाव त्यांना निर्माण करावा लागेल. फलंदाज गुच्छाने बाद करावे लागतील. आणि पहिला फलंदाज बाद केला महेंद्रची प्रवीणची प्रशंसा करावी लागेल. हा अशा प्रकारचे धावता झेल टिपणे क्रिकेटमध्ये अत्यंत कठीण काम असते. व्हॉट अ कॅच, जबरदस्त झेल बघायला मिळाला. आणि संजयचा खेळ खल्लास. चेंडूला अक्रॉस दी लाईन फटका एक्झिक्यूट केलेला आहे. चांगला फटका. चेंडू जाते सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते या चौकारच्या साह्याने. 8. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ॲक्युरेट बॉलिंग करावी लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्यावे लागतील. धावांना रोख लावावा लागेल. लगाम लावावा लागेल. दबाव निर्माण करावा लागेल. तेव्हा कुठे जाऊन सरवली संघ बाजी मारणार. पण समोर एक तगडा संघ आहे जय बजरंग कारिवली. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव जोडली जाईल धाव फलकावर. सिंगलने धावसंख्या वाढते 9. एका गाड्याच्या मोबदल्यात पहिलं पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. 36 धावांचं लक्ष. रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला
आवश्यक धावगती प्रति षटकामागे 9च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. जय बजरंग कारिवली टीमला. पुन्हा एकदा तयार होते महेंद्र. चेंडूला फक्त हलक्या हाताने तटवलेला आहे व्ही शेप मध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झपाटला होता डीप मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण द्वारा सातत्याने बघायला मिळते. फक्त एक सिंगल मिळेल अशा प्रकारे धावसंख्या आता दुहेऱ्या अंकामध्ये पदार्पण करताना 10. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा येताना कारिवली संघाच्या दृष्टिकोनातून या धावा थांबवाव्या लागतील सरवली संघाला. पुन्हा एकदा महेंद्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. हलकासा बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. अशा प्रकारे आफ्टर 1 ओव्हर 10 रन लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धाव फलकावर 1 बाद 10. अजून 26 धावा बनवाव्या लागतील. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सोपं समीकरण जरी वाटत असलं तरी शेवटी क्रिकेट आहे. चला वेळ कमी घ्या. अजून आपल्याला अंतिम फेरीचा सामना देखील खेळवायचा आहे. थंडीचे दिवस आहेत बघा. घड्याळामध्ये 4:35 मिनिटं झालेले आहेत. दिवस लवकर मावळताना पाहतोय. अंधार लवकर होतो. त्या अनुषंगाने तुम्ही वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा प्लीज. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग करू नका. न्यू बॉलर. नक्कीच जयवान, हा सामना अजून संपलेला नाही कारण घरच्या मैदानावर खेळताय हा सरवली. जय हनुमान सरवली संघ निश्चितच प्रतिकार करेलच. अगदी बरोबर. आणि त्याचा बेनिफिट देखील त्यांना आहे. खडानखडा संपूर्ण मैदानाची त्यांना माहिती आहे. पण त्या अनुसरून जर खेळ झाला तर प्रेक्षकांना एक रोमहर्षक सामना बघायला मिळेल. नक्कीच. कारण हा सामना जिंकायचा असेल, पुढच्या फेरीत दाखल व्हायचं असेल अंतिम फेरीत, तर मेहनत ही करावीच लागेल सरवली संघाला. आणि म्हणतात की सिर्फ वक्त के भरोसे मत बैठे रहना, किस्मत वालों के हाथ खाली रह सकते, मेहनत करने वालों के नहीं. ही मेहनत करावी लागेल कबीर याला देखील. अगदी बरोबर. मगाशी मी त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू जातोय. धावा मात्र धाव फलकावर कायम आहेत 10. टिचून मारा करावा लागेल. ॲक्युरेट बॉलिंग करावी लागेल. इथून आता नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजीमध्ये. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला कबीर एक छोटासा रनअप त्याचा सामोरं जाईल बॅटर कुंदन जो खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. संजय खेळतोय वैयक्तिक. संजय 4 धावांवर बाद झाला होता. चेंडूला पंच केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपवतोय ऑफ साईडला. कव्हर पॉइंट डीप मधून जोपर्यंत चेंडूला उचलला गेला फेक केली गेली वेल होती फलंदाजाकडे. जयवंत, हे षटक खूप काही सांगून जाणार आहे असं मला वैयक्तिक तरी वाटतंय. कारण कबीर हा एक उपयुक्त गोलंदाज आहे जय हनुमान सरवली संघाच्या बाजूने. अगदी बरोबर. फिरकी गोलंदाज आहे. एक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या धावफलका 11. फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न केलेला आहे. चेंडूला क्षेत्ररक्षक दक्ष स्क्वेअर लेग सीमारेषेवरून चेंडूला उचलला गेला. फेक केली गेली वेल होती फलंदाजांकडे. स्ट्राईक रोटेट करण्याची. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर स्कोर बोर्डवर 12 धावा. आणि इथे प्रत्येक निर्धाव चेंडू म्हणजे एक गडी मिळवल्यासारखा आहे. अशा परिस्थितीत हा संघ वावरताना दिसतोय. दरम्यानच्या काळात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सन्माननीय अमृतजी चौधरी, माजी शिवसेना शाखा प्रमुख, यांचं देखील शब्दसुमनांनी या ठिकाणी सरचे स्वागत करतोय. हा चौकार बघायला मिळतोय. कुंदनच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. धावसंख्या वाढते. धावफलकावर 16. आल्या इथे बक्षीस लागलंय अमृतजी चौधरी यांच्या माध्यमातून. कबीर याने 3 गडी बाद केले तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. पुन्हा एकदा कबीर. याला म्हणतात सपोर्ट. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल कुंदनला. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 17. 17 धावा. गडी बाद झालेला 1. अजून 19 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि चेंडू शिल्लक आहेत 13. चेंडूला
पाठवलाय सीमारेषेकडे, पण क्षेत्ररक्षक दक्ष चांगला फटका सफल झाला होता बॅटर संदीप. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 18 आणि बरोबर निम्मा पल्ला पार गेले. 18 धावांची आवश्यकता, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दरम्यान शुभ आगमन झालेला आहे. वेलकम 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 वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुजित तात्या पाटील साहेब, आपलं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. या स्पर्धेचे जनक शिलेदार श्यामदादा चौधरी साहेबांच्या वतीने, तसेच जय हनुमान सरवली 40+ संघाच्या वतीने साहेब आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये. नक्कीच जयवंत, या स्पर्धेला सातत्यपूर्ण सलग 8 वर्ष श्यामदादा चौधरी यांचा मित्र परिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित असतो. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एक म्हणेन की माणूस दिसायला इतका खराब नसतो जितका तो आधार कार्डवर दिसतो, आणि इतका देखणाही नसतो जितका तो व्हॉट्सॲपच्या डीपीमध्ये दिसतो. माणूस इतका वाईट पण नसतो जितके त्याची बायको समजते, आणि इतका चांगला पण नसतो जितकी त्याची आई समजते. पण तो नक्की कसा असतो हे फक्त त्यांच्या मित्रांनाच ठाऊक असते. म्हणून त्यांचे सर्व मित्राच्या प्रेमापोटी या ठिकाणी या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती दाखवतात, हजेरी लावतात. हेच श्यामदादा चौधरी यांचं मैत्रीचं मोठं यश आहे. बघा, जय हनुमान सरवली संघाने हा सामना जिंकला तर त्यांना स्पेशल एकविरा ट्रिप ही असणार आहे. दत्ता चौधरी साहेब आणि प्रदीप जोशी साहेबांकडून ही गुड न्यूज त्यांच्यासाठी आलेली आहे. पण त्यांना खूप परिश्रम करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावर 18, 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सेकंड सेमीफायनलचा सामना जय बजरंग कारिवली आणि जय हनुमान सरवली असा बघायला मिळतोय. हे संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला, यस, थोडासा हलकासा स्पर्श झाला होता आणि 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केला गेला स्टँडच्या मागे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. इक्वेशन मध्ये बदल झालेला आहे. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवाव्या लागतील इथून 18. म्हणजे अजूनही सामना संपलेला नाही, काहीतरी करावं लागेल. गोलंदाजांना या धावा वाचवायच्या असतील तर पाहूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे रिकामे क्षेत्र, कोणताही क्षेत्ररक्षक नाही. दरम्यान 2 धावा सहज पूर्ण करतोय संदीप पाटील याच्या माध्यमातून, आणि कुठेतरी हा डिस्टन्स आहे, धावांचा जो फरक आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र मेहनत करावी लागेल या गोलंदाजाला, कारण जो पानी से नाते हो लिबास बदलते, जो पसीने से नाते है वो इतिहास बदलते. तर इतिहास बदलण्याची वेळ या जय हनुमान क्रीडांगणावर अगदी भूमिपुत्र संघ, गावचा संघ, यजमान संघ यांना इथे घाम घालावा लागेल. हो, अगदी बरोबर. चांगला उल्लेख केला आपण. धावसंख्या धावफलकावर 20. दिनेश जोशी साहेब आणि दत्ता चौधरी साहेबांकडून एक सुवर्ण संधी आहे त्यांना. एकविरा टूर हा सामना जर जय हनुमान सरवली 40+ संघाने जिंकला तर पुन्हा एकदा सज्ज होते भोलेनाथ. चेंडू मात्र निश्चितच सोडून दिलेला आहे. पंच वाईटची खून करताना एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. खूपच खराब चेंडू होता. धावसंख्या धावफलकावर 21. चांगली टक्कर, घनघोर लढाई बघायला मिळते बॅट आणि बॉल मध्ये. कश्मकश प्रेक्षकांना बघायला मिळतोय या 2 फायटर संघांमध्ये. चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. 1 धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी आरामात पूर्ण करताना बॅटर संदीप पाटील. धावसंख्या वाढते धावफलकावर 23. अजून धावा बनवाव्या लागतील 13. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होते भोलेनाथ. चांगला फटका आहे, सरळ बॅटने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक महेंद्र आहे तिथे. जबरदस्त फिल्डिंग. फक्त मिळेल एक सिंगल, एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 24 धावा. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवाव्या लागतील 12.
8 गेंदेवर 12 रन चाहिए, 8 बॉल लेफ्ट अँड 12 रन्स टू विन. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर भोलेनाथ. फुल टॉस, इनसाइड आउटचा फटका आहे. हो हो हो, गुड कॅच. फलंदाज होते बाद. थँक्यू डीजे. असा कुठलाच गाव नाही जिथे सुजित पाटीलचं नाव नाही. 40+ क्रिकेट आता खूप जबरदस्त भन्नाट कामगिरी करताना सुजित पाटीलला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. स्वतः ते एक जबरदस्त क्रिकेटर आहेत, ऑलराऊंडर खेळाडू. गडी बाद झाला. भोलेनाथ पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अग्नि परीक्षा दोन्ही संघांची. चेंडूला फक्त हलक्यातने ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक सिंगल कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धाव संख्या आता पुढे जाताना धाव बलकावर 25 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि धावा बनवाव्या लागतील 11. काय सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. काटेकी टक्कर, जबरदस्त रोमांचकारी सामना, उत्कंठावर्धक सामना बघायला मिळतोय. जसा प्रेक्षकांना सामना हवा होता तसा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. या दोन फायटर संघांमध्ये 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. दिलो की धडकने धकधक धकधक करने वाला मुकाबला चलता हुआ. व्यासपीठावर पाहतोय सुजित तात्या पाटील साहेबांना. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवाव्या लागतील 11. विन प्रेडिक्शन आपण जर बघितलं तर 50-50 चान्स आहे दोन्ही संघांना. हे संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. दिग्गज मान्यवर, यंग अँड डॅशिंग सुजित तात्या पाटील साहेब. हर्षल 11 पारदेव गोवे या संघाकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. जय हनुमान सरवली 40+ संघाला आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. एक रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. उत्कंठावर्धक. आता उत्कंठा या सामन्याची शिगेला पोहोचलेली आहे. सामना कोण जिंकणार? जो जिता वही सिकंदर. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीण. दत्ता चौधरी साहेब आणि दिनेश जोशी साहेब यांच्याकडून एक सुवर्ण संधी. सामना जिंकला तर 21 टूर जय हनुमान सरवली 40+ या संघाला. जबरदस्त हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. चित्र स्पष्ट झालेलं नाही. एक्झॅक्टली विजय कोण मिळवणार? चेंडूला पाठवलंय. वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. 1 बॉल. चेंडू जाते सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चंदनवर नाही बंधन आणि त्याच्या बॅट मधून आला हा चौकार. लॉंग ऑफ सीमारेश्वर. खूप चांगला हा फटका आपण बघितला. लॉंग ऑफ तिथे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. खूप चांगला फटका. अगदी आपण बघितला ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि सरळ बॅटने चेंडूला पाठवलं होतं लॉंग ऑफ सीमारेषच्या पलीकडे. अजून 7 धावांची आवश्यकता आहे. लॉंग ऑन सीमारेषून क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव कंप्लीट करतोय चंदन. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवाव्या लागतील इथून 6. 4 गेंदे 6 रन. 4 बॉल लेफ्ट अँड 6 रन्स टू नीड.
4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. प्रवीण लगा तो 6 आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. मॅच फिनिश. ह्याच बरोबर अंतिम फेरीत प्रवेश करतोय जय बजरंग कारिवली. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान सरवली 40+ and better luck to next tournament. या ठिकाणी सन्माननीय विनोदजी ठाकरे साहेब, भिवंडी तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष यांची या स्पर्धेला उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून सरचे स्वागत केलं जात आहे. वेलकम वेलकम विनोदजी ठाकरे साहेब. तर जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर, जिथे या संपूर्ण स्पर्धेसाठी काही मान्यवरांनी इथे दर्शनीय प्रेक्षणीय अशी आशीर्वादरूपी उपस्थिती दाखवलेली आहे. तर जाऊया व्यासपीठावर पुन्हा एकदा. जे सन्माननीय अतिथींची उपस्थिती लाभलेले आहेत